जय हिंद मित्रांनो, मी विके गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भारत यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलो आहे। MSRTC भरती याची एक नवीन अपडेट आली मित्रांनो, ज्या आत्तामध्ये 17,450 पदे भरण्यात येणार आहे MSRTC मध्ये, ST महामंडळमध्ये। तर हे अपडेट आली, तर हे अपडेट काय आहे, चालक, वाहक आणि जे इतर सहाय्यक पद आहे त्यांच्यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन किती लागणार आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला जे चालक आणि वाहक आहे त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जे चालकचे कामं कोणकोणते आहे, त्याचप्रमाणे वाहकचे कामं कोणकोणते आहे, हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो। आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला चालक आणि वाहक आणि सहाय्यक हे जे पद आहे, या पदामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्र किती लागणार आहे आणि या पदांचे कामं काय काय आहे आणि या पदासाठी तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला कोणकोणते प्रश्न येणार आहे, कोणते प्रश्न किती मार्काचे राहणार आहे, हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो। तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे। तर या ठिकाणी पहा, एक नवीन अपडेट आली जी भरती निघलेली होती ST महामंडळाची 17,450। तर तिची एक नवीन अपडेट आली मित्रांनो। संपूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा, व्हिडिओमध्ये मिस करू नका, मिस केलं तुम्हाला काय कळणार नाही मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, नवीन अपडेट काय आहे, ST महामंडळामध्ये चालक, वाहक आणि सहाय्यक। तर या ठिकाणी पहा, एकूण जागा 17,450। तर निविदा प्रक्रिया पहा सुरू 2/10/2025, 2/10/2025 रोजी ही निविदा प्रक्रिया दिली होती मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, वेतन पहा 30,000 तुम्हाला वेतन भेटणार आहे। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRTC तर्फे मोठी भरती जाहिरात झाली आहे। एकूण 17,450 पदांसाठी चालक, वाहकाची भरती केली जाणार आहे। यासाठी निविदा प्रक्रिया 2 ऑक्टोबर 2025 रोजी सुरू होणार आहे। तर या ठिकाणी पहा, घटक पहा, संस्था पहा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ। पदाचे नाव पहा, चालक, ड्रायव्हर, वाहक, कंडक्टर आणि सहाय्यक कर्मचारी। तर एकूण जागा पहा 17,450 आहे। अर्ज पद्धत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तर या ठिकाणी पहा, वयमर्यादा पहा, या भरतीसाठी जे विद्यार्थ्यांचं वयमर्यादा या ठिकाणी सांगितलं आहे, किमान 18 वर्ष पूर्ण पाहिजे। आणि जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात, SC, OBC, इतर मागासवर्गीय यांच्यासाठी शासनाच्या नियमानुसार त्यांना वयमर्यादामध्ये सूट भेटणार आहे मित्रांनो। तर यासाठी पहा, शैक्षणिक पात्रता, चालक पदासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन आवश्यक पाहिजे। ज्या विद्यार्थ्यांना चालक पदासाठी फॉर्म भरायचा आहे तर त्यांच्याकडं चालक पदासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आणि बॅच बिल असणे आवश्यक आहे। आणि वाहक पदासाठी पहा, तर वाहक पदासाठी 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि बॅच बिलला पाहिजे। तर इतर पदाशील तपशील जाहिरात पाहिजे असेल तुम्हाला, तर इतर पदासाठी कोणकोणते शैक्षणिक पात्रता पाहिजे, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला PDF जर दिले तर PDF जर तुम्हाला वाचावं लागेल मित्रांनो। त्याचप्रमाणे या ठिकाणी पगार तुम्हाला किती भेटणार आहे, तर सुरुवातीपासून किमान पगार 30,000 प्रति महिना भेटणार आहे आणि पगार 30,000 पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे यामध्ये। तर त्याचप्रमाणे पहा मित्रांनो, निवड प्रक्रिया, आता ही जी भरती तुमची होणार आहे, कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे तुमच्यावाली। तर निविदा प्रक्रियेनंतर उमेदवारांची निवड होईल। तर ही कंत्राटी पद्धतीने म्हणजे तुमचा 6 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा किंवा 10 वर्षाचा तुम्हाला करार पद्धतीने ही भरती राबवण्यात येणार आहे मित्रांनो। आता ही जी भरती आहे, ज्या विद्यार्थ्यांच्या मनात शंका असेल की ही जी भरती आहे हे 3 वर्ष, 6 महिने किंवा 10 वर्ष कंत्राटी पद्धतीनुसार असणार आहे आणि तुम्हाला 10 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर तुम्हाला काढून द्या, तसं नाही मित्रांनो। तर तुम्ही ही जी भरती आहे तर तुम्ही अजून 3 वर्ष करार करू शकता। तुमची 3 वर्ष संपल्यानंतर अजून 3 वर्ष करार करू शकता। आणि तुम्ही जर चांगलं त्या ठिकाणी काम केलं, तुमची सिबिल जर चांगलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही परमनंट सुद्धा होऊ शकता मित्रांनो।
तर या ठिकाणी पहा परीक्षेचे स्वरूप आणि निवड प्रक्रिया. तर एस टी महामंडळाच्या चालक आणि वाहक पदासाठी सामान्यतः लेखी परीक्षा आणि त्यानंतर विशिष्ट पदासाठी आवश्यक चाचण्या घेतल्या जातात. लेखी परीक्षा होणार आहे, रिटन एक्झाम. दोन्ही पदासाठी लेखी परीक्षा अनिवार्य असण्याची शक्यता आहे. ही परीक्षा ऑफलाईन OMR शीट किंवा ऑनलाईन कॉम्प्युटर बेस पद्धतीने घेतली जाणार आहे. तर परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न MCQs विचारले जातात. चालक पदासाठी पहा, लेखी परीक्षेनंतर उमेदवारांची वाहन चालवण्याची चाचणी होईल. तुमची ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाणार आहे. ही अत्यंत महत्त्वाची पायरी असून यामध्ये उमेदवारांचे ड्रायव्हिंग कौशल्य तपासले जाते. तर तुमची ड्रायव्हिंग जर चांगली असेल मित्रांनो, तर तुमची ड्रायव्हिंग त्या ठिकाणी तुमची दाखवा चांगल्या प्रकारे, तर तुमची त्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं मित्रांनो. आणि वाहक पदासाठी पहा, लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाते आहे. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी होईल, तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होईल मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुमची या ठिकाणी तुमची निवड प्रक्रिया होणार आहे, परीक्षेचे स्वरूप आणि निवड प्रक्रिया. त्यानंतर पहा, ST महामंडळ भरती अभ्यास 2025. तर ST महामंडळाच्या भरती परीक्षेचा अभ्यासक्रम हा सामान्यतः 10वी-12वीच्या पातळीवर आधारित असतो. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर निश्चित अभ्यासक्रम कळेल, परंतु संभाव्य विषय खालीलप्रमाणे असू शकतात. तर तुम्हाला जे ST महामंडळाचे तुमची काही परीक्षा एक्झाम होणार आहे त्यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रम कोणकोणते येणार या ठिकाणी पहा. तर मराठी भाषेमध्ये पहा, मराठी भाषेमध्ये तुम्हाला व्याकरण, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, काळ इत्यादी, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार व म्हणी, शब्दसंग्रह, वाक्यात उपयोग, उत्तरावरील प्रश्न इत्यादी प्रश्न येऊ शकतात मित्रांनो. आणि इंग्रजी भाषेमध्ये पहा, ग्रामर, नॉन्स, प्रोनाउन्स, वर्ब्स, टेन्स, आर्टिकल्स इत्यादी तुम्हाला इंग्रजी भाषेमध्ये येऊ शकतं मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल, भारताचा भूगोल, नागरिकशास्त्र, पंचायत राज, चालू घडामोडी, महाराष्ट्र, भारत आणि जग, विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा आणि पुरस्कार इत्यादी येऊ शकतं मित्रांनो. आणि अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पहा, संख्याज्ञान, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, टक्केवारी, नफा तोटा, काळ, काम, वेग, अंतर, नातेसंबंध, सांकेतिक भाषा, अक्षरमाला, आकृत्यावरील प्रश्न इत्यादी प्रकार तुम्हाला त्या ठिकाणी पेपरमध्ये येऊ शकणार आहे. तर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा मित्रांनो. तर तुम्हाला हे सगळं पूर्ण माहिती वाचायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली मित्रांनो. तर पूर्ण माहिती तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता. तर केवळ चालक पदासाठी अतिरिक्त विषय, मोटार वाहन कायदा आणि वाहतुकीचे नियम, चिन्हे, मोटार वाहन कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी, वाहनाची प्राथमिक माहिती आणि देखभाल इत्यादी पण त्या ठिकाणी जे वाहन चालक विद्यार्थी आहे त्यांना वाहन चालकासाठी फॉर्म भरायचा आहे तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची हेडलाईन आहे मित्रांनो. तर त्यामध्ये तुम्हाला वाहतुकीचे नियम माहिती पाहिजे, चिन्हे माहिती पाहिजे, मोटार वाहन कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी माहिती पाहिजे मित्रांनो, वाहनाची प्राथमिक माहिती पाहिजे आणि देखभाल. तर या ठिकाणी तुम्हाला इत्यादी वाहनाबद्दल त्या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही तयारी करून जा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही मित्रांनो. तर चालक पदासाठी ड्रायव्हिंग टेस्ट या ठिकाणी पहा, जे विद्यार्थ्यांना चालक पदासाठी ड्रायव्हिंग टेस्ट या ठिकाणी पहा. तर चालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षेत पात्र ठरल्यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट देणे अनिवार्य असेल. या चाचणीमध्ये खालील बाबी तपासल्या जातात. ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे ड्रायव्हिंगसाठी, चालक पदासाठी, तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं बेस आहे मित्रांनो. तर बेस अतिशय महत्त्वाचा आहे. तर बेस समजून घ्या तुम्हाला काय तयारी करायची आहे. तर या ठिकाणी पहा, अवजड वाहन चालवण्याचे कौशल्य म्हणजे बस आणि तत्सम अवजड वाहन चालवण्याची क्षमता पाहिजे तुमच्याकडे. उतारावर आणि चढावर वाहन चालवणे म्हणजे तुम्हाला उतारावर कसं वाहन चालवायचं आणि चढावर कशा पद्धतीने वाहन चालवायचं ते पण तुम्हाला अनुभव पाहिजे. आणि 8 आकारात वाहन चालवणे, 8 आकारामध्ये तुम्हाला वाहन कसं चालवायचं ते पण माहिती पाहिजे. त्यानंतर पार्किंगचे कौशल्य, तर कशा पद्धतीने तुम्हाला पार्किंग करायची आहे ते पार्किंगचे कौशल्य पण त्या ठिकाणी तुम्हाला दाखवायचं आहे.
त्यानंतर वाहतुकीचे नियमाचे पालन करण्याची क्षमता. तर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा त्यांना वाहतुकीचे नियमसुद्धा माहिती पाहिजे. तर तुम्ही हा संपूर्ण अभ्यास करून त्या ठिकाणी जा मित्रांनो. तर अवजड वाहन चालवण्याचे कौशल्य सगळं टोटल तुम्हाला तयारी करून जायची मित्रांनो त्या ठिकाणी. तर या ठिकाणी पहा, या चाचणीसाठी उमेदवारांकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना पाहिजे, म्हणजे हेवी व्हायकल ड्रायव्हिंग लायसन, म्हणजे तुमच्याकडं ड्रायव्हिंग लायसन पाहिजे हेवीचा. आणि त्याप्रमाणे तुम्हाला RTOचा बॅच बिल्ला पाहिजे. तर RTO ऑफिसमधून तुम्हाला बॅच बिल्ला पाहिजे मित्रांनो. तुमच्याकडे बॅच बिल्ला जर नसेल तर बॅच बिल्ला कशा पद्धतीने काढायचं त्याचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर आपल्या चॅनलला तो व्हिडिओ तुम्हाला मिळेल मित्रांनो. तर या पद्धतीने तुम्ही सांगू शकता. त्यानंतर वाहक पदासाठी कर्तव्य आणि जबाबदाऱ्या. वाहकाची भूमिका इष्टीच्या कामकाजात अत्यंत महत्त्वाची असते. त्याच्या मुख्य जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना वाहक पदासाठी फॉर्म भरायचा आहे, वाहक म्हणजे कंडक्टर मित्रांनो. तर ज्या विद्यार्थ्यांना कंडक्टरसाठी फॉर्म भरायचा आहे तर त्यांची भूमिका काय या ठिकाणी पहा, त्यांचे कामकाज काय आहे. तर तिकीट देणे, प्रवाशांना योग्य दराने तिकीट देणे आणि प्रवाशांची नोंद ठेवणे, रोकड हाताळणे, तिकीट विक्रीतून जमा झालेल्या रकमेचा हिशोब ठेवणे आणि तो आग्रात जमा करणे, प्रवाशांना मार्गदर्शन, प्रवाशांना त्यांच्या थांब्याबद्दल आणि मार्गाबद्दल माहिती देणे, सुरक्षितता, बसमध्ये चढता उतरताना प्रवाशाच्या सुरक्षेची काळजी घेणे, चालकाशी समन्वय, चालक आणि प्रवाशांमध्ये समन्वय म्हणून काम करणे. तर इत्यादी प्रकार कंडक्टरचं या ठिकाणी कामकाज आहे मित्रांनो. तर त्याचप्रमाणे या ठिकाणी महत्त्वाचे लिंक आहे. तुम्हाला जर PDF जाहिरात वाचायचं असेल तर PDF जाहिरातची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलं आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF जाहिरात वाचू शकता मित्रांनो. तर अशा पद्धतीने नवीन अपडेट आले मित्रांनो. अपडेट काय, वाहकाचं कामकाज काय आहे, त्यानंतर चालकाचं कामकाज काय, तुमची पेपर कशी होणार आहे आणि तुम्हाला पेपरमध्ये काय काय येणार आहे ते संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या अपडेटमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो. तर तुम्ही अगोदर काय करा, ही संपूर्ण तयारी करून जा, म्हणजे तुम्हाला पुढे अडचण येणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना वाहक पदासाठी फॉर्म भरायचा आहे त्यांनी संपूर्ण तयारी करून जायचं, संपूर्ण अभ्यास करून जायचं, त्यांचं कामकाज काय आहे, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं एक्झाम कसं होणार आहे, अभ्यास पेपर कसे होणार आहे आणि मराठी भाषेमध्ये काय काय येणार, इंग्रजी भाषेमध्ये काय काय येणार आहे, सामान्य ज्ञानमध्ये काय काय येणार आहे, त्यानंतर अंकगणित बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काय काय येणार आहे, हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो. ही संपूर्ण अभ्यास करून तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे, म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये आणि ड्रायव्हिंग टेस्टमध्ये तुम्हाला पुढे अडचण येणार नाही मित्रांनो. तर अशा प्रकारे एक नवीन अपडेट आली होती मित्रांनो. तर ही अपडेट अशी होती, तर तुम्ही संपूर्ण तयारी करून जा, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. आणि तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल प्लीज मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे जे नवीन अपडेट येईल तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.